नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी प्रथमेश लाडके रिव्होल्यूशन कोचिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. गेले 10 दिवस 20 दिवस झाले असतील. गेल्या 20 दिवसामध्ये जे आपले डेमो क्लास चालू आहेत, त्या डेमो क्लासचा तर तुम्ही आनंद घेतच आहात. तुम्हाला त्याविषयी किती समजतंय, माझ्या चुकासुद्धा तुम्ही सांगा, त्याविषयी मी तुम्हाला कल्पना दिली होती. जेणेकरून तुम्हाला माझा हेतू हा आहे की बाबा लेकरांना समजलं पाहिजे. आतापासून NCERTचा अभ्यास करायला चालू केलेला पाहिजे. पुढं कॉम्पिटिशन वाढत चाललंय. आपण 10वी पासून 11वी, 12वी या सगळ्या फेजमध्ये काय करतो आपण NCERTचा अभ्यास करण्याच्या मागे लागतो. बरोबर? तेच जर आपण थोडं आधीपासून शिकण्यासाठी चालू केलं, तर त्यामध्ये थोडाफार आपल्याला फायदा होईल. त्याच अनुषंगाने मी काय करायला लागलोय तुमच्यासाठी फक्त सायन्स विषयासाठी CBSE त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी ह्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करून घेणार आहे तुमच्यासोबत. तुम्ही माझ्यासोबत पुढील 1 वर्षासाठी आपण 6वी वर्ग पूर्ण कंप्लीट होईपर्यंत 6वीचा तसेच 7वीचा सुद्धा 50% सिलेबस आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. म्हणूनच मी तुमच्यासमोर आलेलो आहे. पालकांना विनंती आहे, गेले 10 दिवस 20 दिवस जे मुलं माझ्याकडे डेमो क्लाससाठी येत होते, त्या मुलांना तुम्ही घरी विचारा की बाबा तुम्हाला समजतंय का? सर कसे शिकवतात? शिकवण्याची पद्धत चांगली आहे का? बरं ते शिकवल्यानंतर तुम्हाला समजतंय का? या सगळ्या गोष्टी काय करा तुम्ही पालकांनी विद्यार्थ्यांना विचारा, आपल्या पाल्यांना विचारा. बरोबर? त्यानंतरच माझा क्लास जॉईन करा. अन्यथा जर काही मुलांना समजतच नसेल, मी शिकवण्याची पद्धत त्यांच्या अंगवळणी पडलेली नसेल गेल्या 20 दिवसात, म्हणजे त्यांना मी काय शिकवतोय याबद्दल त्यांना थोडासुद्धा टच होत नसेल, तर मग फायदा नाही. क्लास करून किंवा पैसे वाया घालून वेस्ट करून काही फायदा नाही. बरोबर? म्हणून पालकांना विनंती आहे, आपल्या पाल्याला बरोबर विचारा, कसं वाटतंय काही नाही. त्यानंतरच मग विचार करून ॲडमिशन घ्या. बरोबर? मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर? आणखीन एक गोष्ट सांगायची होती की 15 एप्रिलपासून आपले 6वी वर्गाचे रेग्युलर बॅचेस चालू होणार आहेत. बरोबर? MCQ टेस्ट प्रत्येक रविवारी नीट JEEच्या बेसिसवर आपण MCQ टेस्ट घेऊ. OMR सीटवर घेऊ MCQ टेस्ट. बरोबर? आणखीन पुढं गेले 5 दिवस झाले मला मुलं विचारत होते की सर फी किती आहे? फी किती आहे? कसं आहे माहिती आहे का? माझा आणि विद्यार्थ्यांचा संबंध एवढाच आहे की बाबा मी शिकवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. पुस्तकाव्यतिरिक्त त्यांनी काही विचारलं नाही पाहिजे. म्हणजे त्यांना आपण सांगायला पण नाही पाहिजे किंवा एवढी फी भरतोय तुझ्यासाठी, तू असं केलं पाहिजे. त्यापेक्षा त्याला एवढं सांगायला पाहिजे काय तू करतोयस त्याच्यामध्ये पुढे जायचा प्रयत्न कर. आणखीन काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कर. त्याला कुठली स्किल येत असेल तर त्या स्किलमध्ये त्याला डेव्हलप होऊ द्या. तर अभ्यासात थोडासा कमी असेल तर अभ्यासासोबत स्किलमध्ये डेव्हलप होऊ द्या. कारण का तर डिग्रीवर मार्क तुम्ही पेमेंट किंवा पॅकेज तुम्हाला कोणी देणार नाही. तुमच्या स्किलवर तुम्हाला सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये डिपेंड असणार आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना विनंती आहे, स्किल येत असेल तर स्किल चालू ठेवा आपली. जे कुठली स्किल येत असेल आपण त्या स्किलला सोडायचं नाही. पण त्यासोबत आपण अभ्यास सुद्धा करायचा. त्यासाठीच मग आपण NCERTचा जर अभ्यास आत्तापासून चालू केला. MPSC असेल, UPSC असेल, नीट असेल, JEE असेल, या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला NCERT मस्ट आहे, म्हणजे वाचलंच पाहिजे. बरोबर? आता 15 एप्रिलपासून आपले 6वी वर्गाचे रेग्युलर बॅचेस चालू होणार आहेत. त्याविषयी मी तुम्हाला थोडंफार फी स्ट्रक्चर विषयी सांगतो. बघा, आता आपली नुकतीच 6वीची बॅच चालूच आहे. त्या बॅचला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. चांगले मुलं मार्क घेत आहेत. त्यांना मार्कापेक्षा त्यांना समजत आहे. मला याच्यामध्ये जास्त आनंद आहे. मी इथं काही पाठ करून घेणार नाही, रट्टा मारून घेणार नाही. मी फक्त संकल्पना समजून सांगणार आहे, जेणेकरून पुढं गेल्यानंतर कुठल्यातरी एका पॉईंटवर त्यांना एक कुठलातरी कन्सेप्ट शिकायचा म्हणल्यानंतर बेसिस त्या बेसला त्यांना मागचा आधार घ्यावा लागतो. तर तो आधार कुठला? तर 6वी आणि 7वी NCERT. बरोबर? तोच आपला बेस जर पक्का असेल तर आपण काय करू शकतो? 10वी, 11वी, 12वी NCERT 100% क्रॅक करू शकतो. राईट? म्हणून फी स्ट्रक्चर मी असं ठेवलंय बघा, सगळ्यात माफक आहे, कमी आहे आणि स्वस्तात आहे. आपल्याकडं मी दर शनिवारी प्रोजेक्टरवर झालेला पूर्ण सिलेबस दाखवतो. व्हिडिओ लेक्चर दाखवतो, जेणेकरून 6 दिवस जे विद्यार्थ्यांनी डोळ्यांनी बघितलंय, कानाने ऐकलंय, तेच जर त्यांनी व्हिडिओद्वारे बघितलं तर आणखी एकदा रिवाईज होईल आणि त्यांना पक्क डोक्यात
बसेल की बाबा आपल्याला लिहायचं आहे काय, आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, आपल्याला कन्सेप्ट कशी समजून घ्यायची, या गोष्टी काय होतील त्यांना अलगद समजून जातील. बरोबर आहे. दर रविवारी MCQ टेस्ट होईल. कशावर? नीट JEEच्या बेसिसवर आपल्याला MCQ टेस्ट येणार आहे OMR शीटवरती. आणि महिन्याला एक शेवटच्या एंडिंगच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणा जे कुठली सुट्टी येईल महिन्याच्या शेवटी त्या दिवशी आपला थेअरी पेपर असेल, 1 चॅप्टर 2 चॅप्टर जे काही झालेले असतील त्यावरती. फी स्ट्रक्चर असा आहे, सब्जेक्ट सायन्ससाठी CBSE शिकवणार फक्त मी, महाराष्ट्र बोर्डाचं किंवा स्टेट बोर्डाचं पुस्तक मी शिकवणार नाही. त्यामधल्या संकल्पना सांगू शकतो मुलांना, एक नाही मला 100 जरी प्रश्न विचारले तर त्याबद्दल सांगू शकतो मी. पण मी इथं शिकवणार सायन्स, CBSE सायन्स NCERTचं पुस्तक. त्यासाठी फी आहे फक्त आणि फक्त 4,000 रुपये एका विषयासाठी. आपलं ट्युशन चालणार आहे नोव्हेंबरपर्यंत. कितीपर्यंत? नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 15 एप्रिलपासून 15 नोव्हेंबरपर्यंत. 11 नोव्हेंबर 10-11 नोव्हेंबरला काहीतरी दिवाळी आहे, तोपर्यंत आपलं ट्युशन चालणार आहे, क्लासेस चालणार आहेत. कंटिन्युअसली आपण टीचिंग करणार आहोत. सुट्ट्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी फक्त सुट्टी असेल, अन्यथा कुठल्याही सणाला किंवा कुठल्याही दिवशी सुट्टी नसणार आहे. एखाद्या वेळेस मलाच कुठलीतरी अडचण आली तर त्या दिवशी सुट्टी राहील, अन्यथा सुट्टी नसणार आहे. बरोबर. 15 एप्रिलपासून 15 नोव्हेंबरपर्यंत आपला क्लास चालणार आहे. त्यासाठी एका विषयासाठी CBSE सायन्ससाठी 4,000 रुपये फी आहे. 7 महिने आपला क्लास चालणार आहे. राईट. जर मी मॅथचा डेमोसुद्धा लेकरांना दिला, मॅथसुद्धा लावायचं म्हणतात, चालू करा म्हणतात मुलं. जर मुलांची इच्छा असेल तर मी मॅथसुद्धा चालू करतोय. कारण का तर माझा कोर सब्जेक्टच मॅथ आहे. कारण की मी MSc माझं फिजिक्समधून झालं आहे. फिजिक्स म्हणजे 50% मॅथ आहे. बरोबर. मॅथमॅटिक्स महाराष्ट्र बोर्डाचं, मॅथमॅटिक्स हे महाराष्ट्र बोर्डाचं. त्यासाठी सुद्धा 4,000 रुपये फी आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या मॅथची एका सब्जेक्टसाठी 4,000 रुपये फी आहे आणि तो सुद्धा आपला 7 महिन्यासाठी चालणार आहे. त्यामध्ये आपण होमी बाबा असेल या सगळ्या स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करून घेणार आहोत. होमी बाबासाठी मागच्या वर्षी गेल्या 6 महिन्यामध्ये मी काही मुलांना गाईड केलं होतं. त्यातले 2-3 मुलं सेकंड लेवलपर्यंत क्वालिफाय झालेले होते. आता 2 मुलांनी इंटरव्ह्यूसाठी गेलेले होते. त्या इंटरव्ह्यूला आता त्यांचा रिझल्ट बाकी आहे, येईल थोड्या दिवसात. त्यांचा रिझल्ट आला की तुम्हाला त्यांना बोलून घेऊन त्यांचा व्हिडिओ तुमच्यासमोर पाठवतोच. बरोबर. हा सुद्धा मॅथचा 15 एप्रिलपासून 15 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 7 महिन्यासाठी हा सुद्धा मॅथचा सिलेबस असणार आहे आपल्यासाठी. जर तुम्ही सायन्स आणि मॅथ दोन्ही जर सब्जेक्ट जॉईन केले तर 500 रुपीज ऑफ होतील, 500 रुपीज कमी होतील. तर कसे? हे 4,000, हे 4,000, 8,000, त्यामध्ये फक्त 500 रुपीज काय होतील? ऑफ होतील. बरोबर. म्हणजे कमी होतील. म्हणजे तुम्हाला मला दोन्ही विषयाच्या टीचिंगसाठी 7,500 रुपये द्यावे लागतील. 7,500 रुपये. कंप्लीट 7 महिने चालणार आहे, सुट्ट्या नसणार आहे. मागच्या सहलीच्या विद्यार्थ्यांना विचारा, सगळ्या गोष्टीची चर्चा करून क्लासला जॉईन करा. मुलांची अपेक्षा असेल, शिकायची इच्छा असेल, त्याला आवड निर्माण झाली असेल तर बिनधास्त शिकू द्या. हे आपल्याला रिटर्न कधी ना कधी मिळणारच आहे. मुलंच आपल्याला रिटर्न देणार आहेत. जसे आपण SIP भरतो, LIC भरतो, तसे आपल्याला मुलंच रिटर्न देणार आहेत. एकदम 100x लेव्हरेजने आपल्याला ते काय करणार आहेत? रिटर्न देणार आहेत. म्हणून मुलांची इच्छा असेल, स्किलवर डेव्हलप करायची इच्छा असेल तर त्यांना स्किलवर डेव्हलप होऊ द्या. नॉलेजवर डेव्हलप व्हायची इच्छा असेल तर नॉलेजवर डेव्हलप होऊ द्या. या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो होतो. 1 एप्रिलपासून आपले ॲडमिशन चालू होणार आहे. 1 एप्रिलपासून 10 एप्रिलपर्यंत आपले ॲडमिशन चालू राहतील. 15 एप्रिलपासून आपला रेग्युलर बॅच चालू होईल. याची सर्वांनी नोंद घ्या. फी सगळ्यात माफक आहे, कमी आहे. बरोबर. माझ्याकडं मागच्या वर्षी तर 4 मुलं अशी होती की त्यांच्या वडिलांनी आईने येऊन सांगितलं होतं. काही जणांचे वडील होते आणि त्यांनी येऊन सांगितलं की आमची परिस्थिती नाही, सर आम्ही काही फी देऊ शकत नाही. म्हणलं ठीक आहे, फक्त मुलगा जर रेग्युलर येत असेल तर मी 1 रुपया सुद्धा फी घेणार नाही. त्याची माझ्याकडे मागच्या वर्षी 4-5 मुलं होते, ते फक्त रेग्युलर यायचे, क्लासला अभ्यास करायचे, त्यांना कधीच फी मागितली नाही. बरोबर. त्याच पद्धतीनं मी आपल्याला सुद्धा जे मी लागतंय त्याच्यासाठीच पैसे मागतोय. जे आपण टीचिंग करतोय, जे ज्ञान देतोय, जे मी नॉलेज सप्लाय करतोय त्याचंच मी पे आउट मागतोय, बाकी काही नाही. 4,000 म्हणजे आपल्यासाठी माफक आहेत. बाहेर आपल्या अहमदपूरमध्ये चालूच आहे 17,000, 20,000, 19,000, 15,000. पण तिथं सुद्धा NCERT सायन्स शिकवणार. बरोबर. मी सुद्धा NCERT सायन्सच शिकवतोय. माझी पद्धत शिकवण्याची, त्यांची पद्धत
वेगळी असेल, पण जिथं समजते मुलांना तिथं जर आपण जॉईन करून दिलं तर मुलांचा सुद्धा विकास होईल आणि त्यांना नॉलेजसुद्धा गेन होईल. चालतंय. धन्यवाद. पालकांनी या गोष्टीवर विचार करा. सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे. 1 एप्रिलपासून 10 एप्रिलपर्यंत आपलं ॲडमिशन चालू आहे. धन्यवाद.